नमस्कार. वैशूस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज इन्स्टंटवाला ना मस्त असा ढोकळा बनवलेला आहे, छान असा. मी इथे चितळेंचं पॅकेट घेतलेलं आहे, मिक्सवालं जे असतं ना, इन्स्टंटवाला ढोकळा जो असतो खमन मिक्स, तो घेतलेला आहे. 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. हा पूर्ण नाही वापरत आहे मी, यातलं पहिलं वापरलेलं होतं आणि खरंच खूप छान सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा तयार होतो आणि कमीत कमी वेळेत होतो तयार. कुठेही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. चितळ्यांचंच असं नाही, कोणताही जर ढोकळा मिक्स वगैरे घेतलात ना, त्याचं कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो आणि झटपट होतो तयार इन्स्टंटवाला आणि जास्त वेळ तामझाम लागत नाही. फक्त याच्यामध्ये दही टाकायला लागतं, थोडंसं पाणी टाकायला लागतं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मी इथं बघा पूर्ण जर म्हणजे अर्धं पॅकेट होतं, अर्धं पॅकेट घेतलेलं आहे ओतून याच्या एका बाउलमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स केलेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित व्हिस्करच्या साहाय्याने ना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जास्त वेळ लावायचा नाही, जास्त मिक्सही करायचं नाही. फक्त गुठळ्या कुठे राहता नाही ना, एवढंच फक्त बघायचं आणि हे पटापट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी आता इथे कुकरच्या डब्यामध्ये करते आहे, त्याच्यामुळे कुकरच्या डब्याला तेल लावून घेते. तुम्ही कोणत्याही ताटलीमध्ये वगैरे करत असाल ना, तर त्यालाही तेल व्यवस्थित लावून घ्या, जेणेकरून मग चिपकणार नाही. व्यवस्थित इझीला डिमोल्ड होऊन जातो, बाहेर निघतो प्रॉपर असा. आणि त्याच्यानंतर इथे बघा, मी इथे सगळं जे बॅटर आहे ना, ते ओतून घेते आहे. काहीच करायची गरज लागत, त्याच्यात काही टाकायचीही गरज लागत नाही. फक्त थोडंसं दही टाकावं लागतं आणि थोडंसं गरजेनुसार पाणी टाकावं लागतं आणि ते सगळं बॅटर मी ओतून घेतलेलं आहे. साईडला मी एका टोपामध्ये स्टीम करायचं आहे ना, त्याच्यामध्ये कुकरमध्ये म्हणजे टोप घेतलेला आहे, तुम्ही कुकरही घेऊ शकता. त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे, लिंबू टाकलेला आहे, कारण का ॲल्युमिनियमचं टोप आहे, काळा पडू नये त्यासाठी. आणि आपण हा डब्बा हे केलं आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण ते ठेवायचं आहे. वरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनटंही लागत नाही, 10 मिनटात प्रॉपर असा शिजून निघतो. आणि मी इथे टूथपिकच्या साहाय्याने किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने इथे चेक करू शकता प्रॉपर शिजला गेलेला आहे की नाही. बघा इथे मी तुम्हाला चाकू घालून दाखवलं, लगेच शिजला गेलेला आहे. थंड झाला की थोडं बाहेर काढून घ्यायचं आणि त्याला नंतर कट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने चाकूच्या साहाय्याने. छोटे मोठे पीस तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. छोटे पाय तर छोटे कट करू शकता, मोठे पाय तर मोठे कट करू शकता. त्याच्यानंतर बघा तिथे थंड जसं होईल ना, तसं साईड वगैरे प्रॉपर आपणच सुटून जाते, इझिली निघून जातो तो साईडहून. आणि नंतर त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने मी इथे मीडियम ह्याच्यामध्ये पीसेस करून घेतलेले आहे. त्यानंतर त्याला आपण तडका देऊया. तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. जास्त तेलाचा वापर नाही करणार आहे, अगदी छोटा चमचा तेल टाकलेला आहे. त्यानंतर राई जिरं टाकायचं आहे फोडणीवर. त्यानंतर कढीपत्त्याची पानं वगैरे घ्यायची आहे थोडीशी. मोठी असेल तर तुम्ही तोडून घेऊ शकता, छोटी असेल तर तुम्ही अख्खी वगैरे वापरलात तरीही चालेल. त्याचा छान असा फ्लेवर उतरतो मग त्याच्यामध्ये आपल्याला. आणि ते मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. एक हिरवी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि फक्त तिला उभी कट केलेली आहे 2 भागामध्ये आणि तीही आपण तडक्यामध्ये आपण फोडणीवर टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी साखर टाकायची आहे, म्हणजे मस्त असं स्पायसीनेस येतो मिरचीचा, प्लस आपण साखर टाकल्यामुळे त्याच्यामुळे गोडवा येतो. बाहेर हॉटेलमध्ये भेटतो ना, त्याच पद्धतीने हा स्पॉन्जी असा ढोकळा तयार होतो आणि इन्स्टंट आहे, जास्त पैसेही लागत नाही. अशा म्हणजे बाहेरचं इन्स्टंट मिक्स वगैरे घेतलंत नाही अशा पद्धतीचं, जास्त पैसेही लागत नाही. अगदी 50 रुपयामध्ये 200 ग्रॅमचं पॅकेट भेटतं आणि पॅकेटमध्ये जर 200 ग्रॅम जे आहे ना, ते आपण 2 ते 3 माणसं किंवा 4 माणसं वगैरे एका टायमाला जर पुरं पॅकेट बनवलं ना, 3-4 माणसं आरामात खाऊ शकतात पोट भरून. असा ढोकळा तयार होतो. मुलांच्या टिफिनसाठी वगैरे पण देऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि ते साखर मस्त अशी विरघळवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर छान याला उकळी आली. त्याच्यानंतर आता आपण त्या भांड्यामध्येच मी ठेवलेला आहे ढोकळा, कुठेही बाजूला काढला नाही आहे. आणि त्याच्यामध्येच हा तडका व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरवते आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये पीसेसमध्ये मस्त असं त्याचा तडका लागला पाहिजे, त्याचं छान असं पाणी लागलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं पाणी जरा टाकलात ना तर मग तो ढोकळा जो आपण खातो आहे ना, तो घशाला कुठेच अडकत नाही. मस्त इझिली खायला होतो आणि लहानांपासून मोठ्यांना आवडतो आणि कुठेही घशाला वगैरे आपल्याला त्रास होत नाही. गिळताना वगैरे सुका लागत नाही. जर पाण्याचं प्रमाण थोडंसं जरा जास्त ठेवायचं, एकदमही नाही, प्रॉपर त्याला तो सोक होईपर्यंत पाणी पाहिजे ना, तेवढं मस्त टाकायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी आणि इन्स्टंटवाला ढोकळा इथे बघा, ढोकळा इथे तयार झालेला आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये सॉफ्ट स्पॉन्जी असा डिलिशियस ढोकळा तयार झालेला आहे. आणि फायनल लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया वैशूज किचनमध्ये. तोपर्यंत